राम राम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 37वा भाग. योजना आखताना लोकसहभाग मिळण्याच्या शक्यता वाढवायच्या असतील तर काय काळजी घ्यावी लागते, असा आजचा विषय आहे. माझा एक अनुभव असा आहे की जेव्हा ग्रामस्थांच्या सध्याच्या जीवनक्रमात फिट्ट बसतील अशा योजना जर असतील तर त्यामध्ये सहभाग वाढण्याची शक्यता वाढते. याचं साधं कारण असं आहे की त्या योजनांमधनं आपल्याला कोणता फायदा होऊ शकेल हे ग्रामस्थ चटकन व्हिज्युअलाइज करू शकतात. त्यांना प्रकल्पांचे फायदे पटवून देण्याच्या कष्ट घ्यावे लागत नाहीत. मला असं वाटतं आहे की शेती संदर्भातल्या ज्या योजना आहेत अशा योजनांचा जर विचार केला, ताली बांधणं असेल, जमीन सपाटीकरण असेल, खत वाटप असेल, बियाणं वाटप असेल, ग्रामस्थांना या सगळ्यातनं आपल्याला काय प्रकारचा फायदा होऊ शकतो हे ते चटकन कॅल्क्युलेट करू शकतात, व्हिज्युअलाइज करू शकतात. तसंच शेतीमध्येच जर काही थोडे वेगळे प्रयोग असतील, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे महाराष्ट्रात झालं होतं 100% अनुदानातून फलोत्पादन योजना, त्यातलाही फायदा त्यांना नव्यानं पटवून द्यायची आवश्यकता भासलेली नव्हती. त्यामुळे तेही लगेच त्यांनी स्वीकारलं होतं आणि तो प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झालेला होता. तशीच शेतीतली अगदी रिसेंट नुकतीच झालेली योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना. सिंचित शेती असावी, पाण्याची जमीन असावी, हे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतंच. त्यामुळे अशा स्वप्नाला जी योजना मदत करेल असं शेतकऱ्यांना वाटतं अशा योजनांवर शेतकऱ्यांचा उत्साह आणि सहभाग आपल्याला आढळून येतो. म्हणजे मग त्या दशलक्ष विहिरींची योजना असो, ही मागेल त्याला शेततळेसारखी योजना असो, जेणेकरून शेताला पाणी पुरवठा होणार असेल तर अशा कुठल्याही योजनेमध्ये शेतकरी सहभागी व्हायला हे आनंदाने तयार असतात. याचसारखी दुसरी एक योजना म्हणजे पशुधनाशी संबंधित, म्हणजे गाई म्हशींचा वाटप आणि दुग्धोत्पादन आणि त्यातनं उत्पादन आणि उत्पन्नाची वाढ, अशी जर योजना असेल तर ती चटकन यशस्वी होते असं दिसतं. याचं कारण परंपरेनं आपल्याकडे शेतीबरोबर जनावरं पाळणं, दुग्ध व्यवसाय करणं हे परंपरेनं चालत आलेलं आहे. नव्याने काही शिकावं लागत नाही. त्या व्यवसायाच्या गणितांचं भान आपल्या शेतकरी कुटुंबांना बऱ्यापैकी आलेलं असतं. त्यामुळे जुनी एक IRDPची योजना होती बघा, ज्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या उद्योगांकरता कुटुंबांना मदत दिली जायची. त्यामध्ये गायींचा वाटप आणि म्हशींचा वाटप ह्या सर्वात यशस्वी झालेल्या योजना होत्या IRDPमध्ये. आणि आतासुद्धा जर आपण पाहिलं तर गाई म्हशींच्या वाटपाबरोबर कसं आहे की त्यांचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस, म्हणजे बाजार हाटेची व्यवस्था, हे सगळं सिस्टीम तयार असल्यामुळे या योजना यशस्वी होण्याची शक्यता वाढते. शेतकऱ्यांनाही त्या उत्पादनाची सवय असते. असं आणखीन एक लक्षात आलेलं आहे की जिथे वैयक्तिक मालकी असेल ज्या योजनेत, उदाहरणार्थ आता विहिरीची योजना असेल तर ती विहीर वैयक्तिक मालकीची असते, किंवा आणखीन काय टेलरिंग मशीन, शिवणाचं यंत्र दिलं, ती वैयक्तिक मालकी असते. अशा जिथे वैयक्तिक मालकीच्या योजना असतात तिथे सहभाग चांगला मिळू शकतो. आणि सर्वात शेवटी नजीकच्या काळात असंही दिसलेलं आहे की ज्या योजना महिलांसाठी केल्या जातात, महिलांचा सहभाग जिथे जास्त असतो त्या योजना साधारणपणाने महिलांना अपील होतात आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग जास्त मिळतो. महिला बचत गटांची जी योजना आहे आणि त्यायोगे ज्या विविध योजना केल्या जातात त्या योजना यशस्वी होण्याचं प्रमाण आपल्याला सर्वाधिक दिसतं, म्हणजे तिथे सहभाग जास्त मिळतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की आपल्या सध्याच्या जीवनक्रमाशी फिट्ट बसेल अशी जर कुठली योजना असेल तर सहभाग मिळण्याचा शक्यता वाढतात. ग्रामस्थांची सध्याची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांना जोपासणारी, फुलवणारी योजना असेल तर त्या योजनांमध्ये सहभाग जास्तीचा मिळू शकतो. वैयक्तिक मालकीमध्ये सहभाग जास्तीचा मिळू शकतो. आणि महिलांच्या सहभागाची अपेक्षा धरून केलेल्या योजना आहेत त्या सर्वसाधारणपणे आपल्याला गाव पातळीवरती यशस्वी होताना दिसतात. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.